धडाकेबाज या सिनेमात साकारलेली कमळी असेल किंवा आताच्या ठरलं तर मग मधून प्रेक्षकांना भुरळ घालणारी कल्पना असू दे, अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनी नेहमीच आपल्या भूमिका चोखपणे निभावल्या. गेली अनेक वर्ष त्या इंडस्ट्रीमध्ये काम करतायत. त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केलंय. शिल्पा शेट्टी, गोविंदा, कादर खान यांच्या आग या सिनेमात प्राजक्ता दिघेंनी काम केलं होतं. तर अंगार या सिनेमात जॅकी श्रॉफ यांच्या बहिणीची भूमिका साकारलेली. अभिजात मराठीच्या मुलाखतीत प्राजक्ता यांनी शिल्पा आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबतच्या बॉन्डबद्दल सांगितलं. आग या सिनेमात प्राजक्ता शिल्पाला कानाखाली मारतायत असा एक सीन होता. तेव्हा तो टायमिंग चुकत होता, त्यामुळे खूप रिटेक्स होत होते. पण स्वतः शिल्पाने प्राजक्ताला खरोखर कानाखाली मार असं म्हटलं आणि त्यात ती ऍक्टिंग नसून खरीखुरी कानाखाली मारली होती. या सिनेमा दरम्यान शिल्पा शेट्टीसोबत त्यांची छान मैत्रीही झाली होती. ती अजूनही ओळख दाखवते असंही त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, शिल्पाला मराठी उत्तम समजतं, तिला बोलायलाही आवडतं. खरं तर इंडस्ट्रीत काम करत असताना मला मराठी अभिनेत्रींपेक्षा हिंदी अभिनेत्रींचा चांगला अनुभव आलाय. मी असेही काही मराठी कलाकार पाहिलेत ज्यांच्यासोबत मी खरं तर लहानपणापासून काम केलंय, पण ते समोर आल्यावर ओळख दाखवत नाहीत, जणू काही ते मला ओळखतच नाहीत. पण शिल्पा शेट्टीने कधीच असं केलं नाही. तर अंगार या सिनेमात जॅकी श्रॉफ यांच्या बहिणीची भूमिका केली असल्यामुळे खऱ्या आयुष्यात सुद्धा जॅकी प्राजक्ताला बहीण मानतात. एकदा प्राजक्ताच्या बहिणीशी भेट झाली असताना प्राजक्ताची आठवण काढली आणि थेट त्यांनी व्हिडिओ कॉल केलेला. ही आठवणही त्यांनी सांगितली. बऱ्याचदा मराठी कलाकारांना हिंदीमध्ये काम करताना भाषेबद्दल बोललं जातं. हिंदी बोलत असताना मराठी लहेजा बऱ्याचदा कलाकारांकडून बोलला जातो. तेव्हा कादर खान यांच्याकडून शिल्पा आणि प्राजक्ता यांनी उर्दू शिकलं, त्यामुळे हिंदी लहेजा पकडायला त्यांना सोपं गेलं असंही प्राजक्ताने सांगितलं. इतके चांगले अनुभव असताना एका अभिनेत्रीसोबत मात्र वाईट अनुभव आला. ती म्हणजे उर्मिला मातोंडकर. नरसिम्हामध्ये उर्मिला मातोंडकर यांची भूमिका आधी प्राजक्ता यांना ऑफर झाली होती, पण त्यावेळी धडाकेबाजचं शूटिंग सुरू असल्यामुळे प्राजक्ता यांना तो सिनेमा करता आला नव्हता. मग उर्मिला मातोंडकरला तो रोल मिळाला. पुढे जेव्हा सिनेमा रिलीज झाला त्यावेळीला मुलाखतीत आधी ज्या अभिनेत्रीला हा रोल ऑफर झाला होता तिचा उल्लेख केला, पण प्राजक्ताचं नावही घेतलं नव्हतं. याबद्दल प्राजक्ता म्हणाल्या, राजेश्वरीचा पाय फ्रॅक्चर झाला होता, तेव्हा मला कळलं की माझ्या आधी कोणाला भूमिका ऑफर झालेली आणि ते का वर्क झालं नव्हतं. पुढे उर्मिला मुलाखतीत असं म्हणाली की नंतर अजून एका मुलीला कास्ट करण्यात आलं होतं, पण तेही झालं नाही म्हणून मी तो पिक्चर केला. मी चंद्रशाळेत जॉईन केलं तेव्हापासून उर्मिला मातोंडकर आमच्या सोबत होती, तर ती मला तेव्हापासून ओळखते. तरी तिने मुलाखतीत माझा उल्लेखही केला नव्हता. म्हणून मी म्हणते की आपल्या मराठी अभिनेत्रीच ओळख दाखवत नाहीत, त्यातलीच उर्मिला एक आहे. तिने माझ्या नावाचा उल्लेख करायला काहीच हरकत नव्हती, पण ती अशीच आहे. तिची मुलाखत मॅगझिनमध्ये आली तेव्हा माझ्या बाबांनी ती वाचली. बाबांनी तिच्या त्या वाक्याला अधोरेखित करून ठेवलंय. मराठी कलाकारच एका दुसऱ्या मराठी कलाकाराचा पाय खेचतात हे इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा पाहायला मिळतं असंही प्राजक्ताने सांगितलं. तुम्हाला प्राजक्ता दिघेंची आग आणि अंगारमधली भूमिका आठवते का? त्यांचं आजवरचं कोणतं काम तुम्हाला जास्त आवडलंय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.